आज मागी गणेश जयंती आणि याच गणेश जयंतीचा उत्साह आपल्याला राज्यभर पाहायला मिळतोय। सध्या मी गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात आहे आणि सिद्धिविनायक मंदिरात अगदी पहाटेपासून गणेश भक्तांची आपल्याला दर्शनासाठी रांग पाहायला मिळते। पूर्णपणे हे मंदिर सजवलं गेलेलं आहे। ही बाहेरची बाजू आहे ना, आतमध्ये सुद्धा अशाच प्रकारची सजावट केलेली आहे। सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा मुंबईतले इतर गणेश मंदिर असतील, अशाच प्रकारे हे सज्ज आहेत आणि आपण बघतो दृश्यांमध्ये कशा प्रकारे अगदी पहाटेपासून ही रांग आपल्याला सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर पाहायला मिळते। मागे गणेश जयंती निमित्त अगदी सकाळीच गणरायाचं दर्शन व्हावं आणि दर्शन करूनच दिवसाची सुरुवात व्हावी, अशा प्रकारचं नियोजन या सर्व गणेश भक्तांचं दिसतंय आणि त्यामुळेच ही रांग आपल्याला पाहायला मिळते। कशा प्रकारे नियोजन केलं, कारण मोठ्या संख्येनं हे गणेश भक्त इथं येत आहेत खास करून दर्शनासाठी। आणि आपल्यासोबत श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर न्यासचे सदस्य आहेत राजाराम देशमुख। मी म्हटलं की पहाटेपासून ही रांग आहे, पूर्णपणे सजावट केली आहे, मंदिर सज्ज आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्यासोबतच पूजा अभिषेक। कशा प्रकारे आज दिवसभर कार्यक्रम असणार आहेत? सर्वप्रथम देश विदेशातून येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे मी मनापासून स्वागत करतो। रात्रीपासूनच रांगा लांबपर्यंत लागलेल्या आहेत आणि सर्व भाविकांना अतिशय चांगल्या पद्धतीने रांगेतून दर्शन देण्यात येत आहे। आता काय गणहोम आणि अग्निस्थापना सुरू आहे, दिवसभर कसे कार्यक्रम असतात? दुपारपर्यंत साधारणतः 11 वाजेपर्यंत गाभाऱ्यातून दर्शन होईल। त्याच्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेरूनच आत जे पूजापाठ वगैरे 1-1:30 पर्यंत चालेल आणि त्याच्यानंतर रेग्युलर दर्शन आणि दुपारी 4 वाजता भव्य रथयात्रेला सुरुवात होईल आणि पूर्ण आपल्या एरियातून रथामध्ये बाप्पाचं बस सेवा आहे, त्याच्यामुळे अनेक जण इथे येत आहेत। खास करून मी आता बघितले अनेक बसेस येत आहेत दर्शनासाठी, भाविक येत आहेत। हो, आज लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येतील आणि खरोखरच रात्रीपासूनच रांगा आहेत। सकाळी 3:15 वाजता मंदिरात चालू केले, त्यामुळे त्यांनी सांगितलं की मध्यरात्री 3:15 वाजल्यापासून हे मंदिर सुरू करण्यात आलेलं आहे आणि अनेक जण अगदी बघतोय आपण कशा प्रकारे हे रांगेत येत आहेत। कुठून आलात तुम्ही? मुंबईतूनच आहे, जवळच आलो, लालबागून आलो मी। अच्छा, प्रत्येक चतुर्थीला येते की प्रत्येक मंगळवारी येतो मी। प्रत्येक मंगळवारी येतो मी। सजवलंय मंदिर, मागी गणेश जयंती आहे, सकाळी काय सुरुवात दर्शनाने? हो, दर्शनाने सुरुवात केली। प्रत्येक वर्ष मी कित्येक वर्ष येतो, म्हणजे जवळजवळ साधारणतः गेल्या 22-24 वर्षापासून मी दर मंगळवारी सकाळी 7 वाजता येतो आणि दरवेळेला रांग लावून व्यवस्थित दर्शन घेतो। प्रत्येक वेळेला वेळ लागतो रांगेमध्ये? नाही, आता एक साधारणतः अर्धा तास लागतो प्रत्येक वेळेला, पण आज गर्दी असल्यामुळे किंवा अंगारकी असते त्यामुळे जास्त असते। त्यामुळे त्यांनी जसं सांगितलं की अनेक जण असे आहेत की दर मंगळवारी येतात, चतुर्थीला येतात आणि आज मागी गणेश जयंती निमित्त सुद्धा अनेक जण दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळतात। आणि फक्त सिद्धिविनायक मंदिरच नाही तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात सुद्धा मागी गणेश उत्सव हा साजरा केला जातो आणि तशा प्रकारची तयारी सुद्धा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने केलेली पाहायला मिळते। शिवाय घरगुती गणपती सुद्धा 1.5 दिवसाचा बाप्पाचं सुद्धा अनेकांच्या घरी आगमन झालेलं आहे। कॅमेरामन अनिल पवार समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।